समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणून बाबासाहेबांनी या देशाला क्रांतिकारी विचार दिले. त्यांचे हे विचार युगायुगापर्यंत पथदर्शी असतील असे प्रतिपादन राज्यसभेचे सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर वसुधा बोंडे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की बाबासाहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपार कष्ट घेतले. शोषित, पीडित, वंचित समाज घटकांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विविध क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच बाबासाहेब आज केवळ भारतातच नव्हे तर विश्वाला वंदनीय आहेत. संपूर्ण जग त्यांच्या विचारांचं आजच्या दिवशी स्मरण करत आहे. भारतरत्न, महामानव, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, घटनाकार अशा कित्येक उपाध्यांनी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. त्यांच्या असीम त्याग आणि परिश्रमातून सर्वात पवित्र असलेला संविधान हा ग्रंथ आकारण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी कपाळाला संविधान लावून संसदेत प्रवेश केला. त्यामुळे भारतीय संविधान समाजाच्या प्रत्येक घटकाला वंदनीय आहे. त्याचेच अनुकरण करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने संविधान केंद्रस्थानी मानत राज्यातील विद्यापीठे, शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संविधान शिल्प देखील उभारले आहे. शेकडो विद्यार्थ्यांना संविधान शिल्प हे प्रेरणा देत आहे, असेही त्यांनी प्रामुख्याने नमूद केलं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.